अरे पोरं आली आपली. या 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 बाळांनो या रे. पोरांनो हातपाय धुवून घ्या. आईने चांगला स्वयंपाक केलाय तुमच्यासाठी. चला घेऊन करू. चल बाळा, मी जेवणाचं बघते, तुम्ही मारा गप्पा. हा आई, चालेल. निखिल, किती भाग्यवान रे तू. तात्या आणि आई किती जीव लावतात तुला. अरे निखिल बाळा, तुम्ही भाग्यवान आहेस की. तुझे वडील कलेक्टर, आई प्राचार्य, सगळी सुख हात जोडून उभी आहेत ना रे तुझ्यासोबत. तात्या, माझे मम्मी पप्पा म्हणतात तुला काय पाहिजे ते माग, पण आमच्याकडे वेळ नको मागू. सांगा तात्या, त्या श्रीमंतीचा पैशाचे करायचं काय आपण. अरे बाळा, धावपळीचं जीवन त्यांचं, त्यांना तरी स्वतःसाठी कुठे वेळ असतो. समजून घ्यावं जरा. माझ्याकडे तुझ्यासारखा पैसा बंगला गाडी नाही रे. माझ्याकडे आई आणि तात्याचं खूप प्रेम आहे. म्हणूनच तात्या मला तुमच्याकडे सारखं येऊ वाटतं. तुम्ही मला निखिल सारखाच जीव लावता. म्हणून माझं त्या बंगल्यात मन नाही रमत तात्या, माझं मन इथंच रमतं. खरंय रे बाळा, आजच्या या धावपळीच्या जगात माणूसच हरवलाय. माणूस म्हणजे नुसता यंत्र झालाय. नवरा बायको, आई वडील आणि मुलं यांच्यात संवाद कमी झाला. जगण्यातली गोडी कमी झाली ना त्याच्यामुळं. मुलांना हवी असते मायेची ऊब, प्रेम आणि आई वडिलांचा पाठीवरून फिरणारा हात. आणि तो पाठीवरून फिरणारा हातच आज दुर्मिळ झाला रे बाळानं. खरंय ना. खरंय तात्या.